या ठिकाणी जो अनुभव सादर केला, आज त्यांचा मुलगा 14 वर्षाचा आहे. बाबाची कृपा अफाट आहे. ही दैवशक्ती केव्हा कुठे परमेश्वराला साथ देईन सांगता येणार नाही. कारण की मुलगा 11 महिन्याचे असताना जेव्हा घरी आले, पाहण्याची व्यवस्था होती आणि पोरगा खूप रडेल. आमच्या आईला म्हटलं ठेव तिथं. सेवक बसले होते, साधी अगरबत्ती दिली. तिसऱ्या दिवशी शेवकायला म्हणलं भगवंताचे कार्य आपण ओळखू शकत नाही. आणि जेव्हा आले तर खऱ्या अर्थाने तिसऱ्या दिवशीच परमेश्वराने त्याला योग दिला. विज्ञान सोडून दिलं. म्हणून प्रार्थनेच्या सिद्धतेला विज्ञानाच्या दुजोरा या म्हणणीप्रमाणे विज्ञान सुद्धा कधी कधी हारते. आणि पेशंट जेव्हा अंदर असते ते त्यावेळेस म्हणते तुम्ही या परमेश्वराला म्हणता त्यांना आराधना करा, प्रार्थना करा. आणि आज तो मुलगा 11 महिन्याच्या याला परमेश्वराने योग दिला. म्हणून हे कार्य तत्वशब्द निमाचे आहे. धन्यवाद यज्ञ सरजी, फार सुंदर अनुभव या ठिकाणी तुम्ही सादर केला. पुनश्च एक वेळा धन्यवाद. यानंतर बाबाचे सेवक चारगाव या परिसरातील नरेशजी उसारामजी आपले अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इथे भगवत कृपा उभी आहे म्हणून आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज संजय भाऊ सोनवाने यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य नुकतेच पार पडले असून त्यानिमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व शेवकास आलेला अनुभव या आधारित होत असून आजच्या या चर्चा बैठकीला स्वयं सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच मानवाला माणुसकीची शिकवण देणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच बाबांना वेळोवेळी साथ देणाऱ्या आपणा सर्व सेवकांच्या लाडक्या मातोश्री आई वाराणसी ह्यासुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय मोहाडीकर साहेब यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या या कार्यक्रमाला आमच्या चारगाव परिसराचे मार्गदर्शक आदरणीय गद्रेजी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या या कार्यक्रमाला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक निखारे साहेब उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या या गट नंबर 8चे मार्गदर्शक आदरणीय जिपकाडेजी आणि यांना माझा नमस्कार. तसेच मार्गदर्शक हिंगणा परिसर सोरते साहेब यांना माझा नमस्कार. तसेच आदरणीय मंच यांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. तर बघा, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या परिवारावर जे दुःख होते त्या दुःखातून मुक्त होण्याकरता एका भगवत कार्याची प्राप्ती केली. आणि एका भगवताची प्राप्ती केल्यानंतर ती भगवत कृपा आपणा सर्व दुःखी कष्टी लोकांना कशी वाटून दिली? फुकटात वाटून दिली. पण त्या फुकट भेटलेल्या कृपेचं खरंच आपल्याला महत्त्व कळलं का असं मला वाटत नाही. कारण आपण बाबांनी जे आदेश दिलेले आहे, आपण प्रार्थनेमध्ये नेहमी म्हणतो की बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करा, पण आपण करतो का असं मला वाटत नाही. तसेच आपल्याला जे नियम दिलेले आहे बाबांनी, 5 नियम दिले आहेत, त्यातला तिसरा जो नियम आहे अनेक वाईट व्यसन बंद करणे, हे बाबांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याच पद्धतीनं बाबांनी हे सुद्धा सांगितलं की अनेक वाल्याजवळून जो वाईट व्यसन करू नये, त्याच्याजवळ काही खाऊ नये, किंवा एखादा आपल्या परिवारामध्ये एखादा आपला रिलेटिव्ह जर वाईट व्यसन करून आला असेल तर त्याला घरात त्याचा आदरातिथ्य करू नये. यातलाच मी आपणासमोर एक अनुभव सादर करीत आहे.
मी एक 10-15 वर्षाचा असताना म्हणजे 7व्या किंवा 8व्या वर्गात असताना माझ्या आत्याकडे म्हणजे माझ्या मामाकडे राहायला गेलो शाळेच्या सुट्ट्यांमध्ये. तर माझी आत्या आणि मामा एकाच गावात राहायचे. राहायला गेलो मामाकडे सुट्ट्या उपभोगायला, परंतु मामाकडे माझ्या बरोबरीचे कोणी नसल्यामुळे मी आत्याकडे राहायला गेलो. आत्याकडे दारूचा व्यवसाय होता आणि आम्ही जवळजवळ या मार्गामध्ये 92 ते 93 या कालावधीमध्ये या मार्गात आलो आणि माझा सेवक नंबर 5381 आहे. परंतु त्यावेळेस आमच्या गावाकडे या मार्गाचे सेवक खूप कमी होते आणि चर्चा बैठक किंवा हवन कार्य याची माहिती, चर्चा बैठक होत नव्हती, हवन कार्य खूप कमी प्रमाणात व्हायचे सेवकांची संख्या कमी असल्यामुळे. तर या मार्गाचा जो अनुभव होता, जे मार्गदर्शन होते ते लाभत नव्हते. त्यामुळे जो अनुभव आम्हाला यायला पाहिजे होता, जी शिकवण, जी समज यायला पाहिजे होती ती होती नाही. जेव्हा आपल्या आत्याकडे राहायला गेलो तेव्हा तिच्याकडे दारूचा व्यवसाय होता आणि घरीच व्यवसाय असल्यामुळे आणि टी व्ही बघायची खूप सवय होती मला. मी आत्याकडेच रमलो, मामाकडे राहायला गेलो पण आत्याकडे रमलो. तिच्याचकडे जेवण खावण, तिच्या मुलासोबत राहायचा वगैरे वगैरे. आणि मी हे सगळं विसरलो, कारण चर्चा बैठक नव्हती, जाणं येणं नव्हतं, कार्यक्रमाचा नव्हतं, म्हणून अनुभव खूप कमी होतं. त्यामध्ये राहिल्यानंतर 8-15 दिवस राहिलो आणि मी माझ्या गावाकडे परत आलो. परत आल्यानंतर 2-4 दिवसांनी माझ्या शरीराचे प्रत्येक जॉईंट इतके दुखायला लागले की ते असह्य वेदना होत्या. इतक्या असह्य वेदना होत्या की घरातलं एखादं शस्त्र, कुऱ्हाड, पावशी, विरा वगैरे घेऊन आपल्या स्वतःचं शरीर आपण कापावं असं मला वाटत होतं. इतक्या असह्य वेदना होत्या. त्यानंतर त्या वेदना सहन होत नव्हत्या, इतक्या वेदना होत्या. तर आम्ही डॉक्टरी इलाज केला. त्यानंतर आमचे मार्गदर्शक पार्श्वनीचे होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडनं त्या दुःखाबद्दल सांगितलं, झालेल्या चुकीबद्दल सांगितलं आणि माफीचे कार्य केले. त्यानंतर आम्हाला परत माझे जे दुःख होते ते दुःख नाहीसे झाले आणि पूर्ववत सर्व सुरू झालं. ही पहिली चूक. दुसरी चूक अशी की मी आधी ट्रॅक्टर चालवायचा. ट्रॅक्टर चालवत असताना वसुली करता आमच्याकडे एक वाणेरा म्हणून गाव आहे, तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर वसुली वगैरे केली आणि घरी परत येताना तिथलाच एक व्यक्ती आम्हाला मिळाला. आम्ही दोघंजण होतो सोबत. तिथलाच एक व्यक्ती मिळाला, त्याच्याकडे हा दारूचा व्यवसाय करतो हे मला माहीत होतं. पण मला वाटलं की हा दारूचा व्यवसाय करतो पण हा घरी नसेल करत, म्हणून मी गेलो. त्याने चहा वगैरे बनवला, चहा पिला. चहा पिल्यानंतर घरी परत आलो. घरी परत आल्यानंतर जेवण वगैरे केलं. आमच्याकडे पाहुणे आले होते लग्नाचे कार्ड वाटायला. त्यांना घेऊन मी माझ्या दुसऱ्या आत्याच्या गावाकडे जायला निघालो असताना गावाजवळून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर गेलो, म्हणजे 4 गावच्या जवळ 4 गावात या गावामध्ये गेलो असताना रस्त्यावर एक बकरीचं पाठरू आलं आडवं आणि असा पडलो मी त्या डांबर रोडावर की मला अजिबात काहीच भान नाही. पडल्यानंतर मी माझ्या आत्याच्या गावाला गेलो. तिथं कार्ड वगैरे वाटले. सायंकाळी जवळजवळ 5-5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 4-4:30 वाजेपर्यंत मी तिथं होतो. पण त्या कालावधीमध्ये पडल्यापासून तर मी परत ज्या स्थळी मी पडलो त्या स्थळी मी जवळजवळ 5-5:30 वाजता पोहोचलो. त्या मधल्या काळात माझ्या हाताने काय घडलं काय नाही घडलं मला आजही आठवत नाही. पण भगवंताची कृपा बघा, त्या झालेल्या चुकीबद्दल भगवंतानी मला तुरंत शिक्षा दिली. आणि ही जागृत शक्ती किती महान आहे आणि ही शक्ती, या शक्तीच्या खरंच तत्वशब्दाने नियमाने जर आपण वागलो तर आपल्याला खरंच सुद्धा येऊ देत नाही याची प्रचिती करून दिली. त्या दिवशी पडलो त्या रोडावर, मला दिवसभराचं काहीच आठवत नाही, पण माझ्या शरीराला इतकंही डाग पडलेलं नव्हतं. अशी ही भगवंताची लीला आहे. म्हणून माझी प्रत्येक सेवकांना विनंती आहे की आपण बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा, बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करा. यानंतर माझ्या हातून बोलण्या चालण्यात जर काही चुका झाल्या असतील तर मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, महानत्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागतो, आई वाराणसीला माफी मागतो, उपस्थित सर्व आदरणीय मंचाला माफी मागतो आणि उपस्थित सर्व सेवक सेविका यांना माफी मागतो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.